स्टीप होतं. तुमच्या व्हिडिओवरती पण थोडं थोडं पाणी पडत असेल. तर इथे आम्ही आलेलो आहे मिस्ट ट्रेलला. आणि या मिस्ट ट्रेल याला का म्हणतात, कारण की इथे असं धबधबाचे छोटे छोटे असे पाण्याचे ड्रॉपलेट्स असे उडत असतात आपल्या पूर्ण बॉडीवरती. तर मिस्ट ट्रेल असते आणि असे 2-3 धबधबे इथे. तर आपण तिथे जाणार आहे या ट्रेलमधून. तर तिथे चांगले चांगले धबधबाची व्ह्यू बघणार. तर चला. ट्रेल चालू झाल्यावरच आम्हाला हे असं गॅगिंग स्टेशन दिसलं आणि ते पाण्याचा जो स्पीड असतो तो मेजर करतं, किंवा पाणी किती उंच आहे ते मेजर करतं. तर पूर वगैरे आला तर ते पूर किती मोठा आहे, किती जोरात पाणी चाललंय ते सगळं मेजर करून आपल्याला तो डेटा प्रोव्हाइड करतं. ही जी ट्रेल आहे ही खूप मोठी ट्रेल आहे आणि इथून आपण हाफ डोमला पण जाऊ शकतो, पण आता ही ट्रेल आपण मिस्ट ट्रेल पर्यंतच करणार आहे. ही जी मिस्ट ट्रेल आहे ती आपल्याला आपल्या पहिल्या डेस्टिनेशन म्हणजेच वर्नल फॉल पर्यंत घेऊन जाणार आहे. ट्रेल चालू झाल्यावरच आम्हाला असा खूप मोठा चढ दिसला आणि खूप चढचा हा रस्ता होता, तर खूप दम लागत होता. ही जी ट्रेल आहे ती वर्नल फॉल पर्यंत 2 किलोमीटरची आहे. जरी ही ट्रेल 2 किलोमीटरची असेल तरी ही ट्रेल सोपी नाही आहे. तुम्हाला दिसत आहे किती मोठा चढ आहे. पूर्ण वेळ असा हा चढ आहे, तर आपण पाणी पिणं आणि ब्रेक घेणं हे खूप गरजेचं आहे. ट्रेलवरती असा हा छोटासा ब्रिज आहे आणि तिथून आपण पाणी बघितलं तर पाण्याचा स्पीड खूप जास्त आहे आणि त्याचा आवाज पण खूप मोठा आहे. या ब्रिजवरून आपल्याला हा धबधबा पण दिसतोय जिथे आपण आता जाणार आहे. ही ट्रेल आतापर्यंत तर अवघड होतीच, पण अजून पुढे अजून खूप अवघड होणार आहे. तर त्यांनी असं हे लोकांसाठी पाणी भरायचं स्टेशन ठेवलं होतं आणि त्यांनी ते एका बोर्डवरती लिहिलं होतं की इथून पुढे प्रत्येक माणसाला 2 किंवा 3 लिटर पाणी लागणार आहे. तर सगळे तिथून पाणी भरत होते. इथपर्यंत येईपर्यंत आमचं सगळं पाणी संपलं होतं, तर आम्ही पण इथून पाणी भरून घेतलं. तिथून आम्हाला इथे यायला 1 तास लागला. जरी पण 1 किलोमीटर जरी असलं तरी 1 तास लागला, कारण की खूप चढ होता. तर आता आम्ही हळूहळू चालत चालत इथे धबधब्याला आलेलो आहे. जसं जसं आम्ही या धबधब्याच्या जवळ जात होतो तसं तसा हा धबधबा अजून सुंदर आम्हाला दिसत होता. आम्ही या पायऱ्या चढताना आमच्या तोंडावरती, आमच्या पूर्ण अंगावरती असे धबधब्याचं पाणी पडत होतं. तर आता आम्ही इथे आलेलो आहे वर्नल फॉलला. खूप छान असा धबधबा दिसतोय आणि तुमच्या व्हिडिओवरती पण थोडं थोडं पाणी पडत असेल, कारण की खूप मिस्ट आहे आता इथे. खूप असं पाणी उडतंय आमच्याकडे. सूर्याच्या किरणाने आणि असं उडत्या पाण्याने असा हा मस्त असा रेनबो तयार झाला होता. आतापर्यंत इथे आम्ही चालत आलो तर त्याचा खूप थकवा होता, खूप दम लागला होता. पण हे जे पाणी उडत होतं आमच्या चेहऱ्यावरती, तोंडावरती, ते खूप रिफ्रेशिंग होतं आणि त्याच्यानी आमचा थकवा गेला. या पाण्याचा जो स्पीड होता तो खूप जोरात होता. असाच चढ चढत आपण वर्नल फॉलच्या वरतून हा असा व्ह्यू बघणार आहे. ही ट्रेल करत करत आता आपण एवढा वरती पोहोचलेलो आहे आणि असे छोटे छोटे आपल्याला इथून लोक दिसत आहेत. आपण आता वर्नल फॉलच्या असं ओव्हरलुकला पोहोचलेलो आहे आणि असा पूर्ण ट्रेल आपण जी चालत आलो ती आपल्याला दिसते. आणि मगाशीचा जो ब्रिज होता तिथून आपण वर्नल फॉल बघितला, तो इथून आता वर्नल फॉलच्या ओव्हरलुक वरून दिसतोय. तर आम्ही आता वर्नल फॉलची ट्रेल केलेली आहे आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहे नेवाडा फॉलच्या ट्रेलला. तर चला कसा आहे तो वेगळा धबधबा तो बघूया. वर्नल फॉल वॉटरफॉल बघून झाल्यानंतर आम्ही तिथे असं झाडाखाली मस्त जेवलो. तिथे असं पोटभर जेवण झालं, आराम पण झाला आणि आता आपण पुढे चाललेलो आहे.
वर्नल फॉलच्या पुढे अजून एक धबधबा होता, त्याचं नाव आहे नेवाडा फॉल, आणि तो बघायसाठी आता आपण निघालेलो आहे. खूप ऊन आणि चढा असल्यामुळे आपल्याला ही ट्रेल खूप चॅलेंजिंग होती. आपल्याला अजून एक ब्रिज लागला आणि त्या ब्रिजवरून आपल्याला नेवाडा फॉलचा चांगला व्ह्यू दिसत होता. आणि तुम्ही इथे बघू शकता किती जोरात हे पाणी खाली चाललेलं आहे, खूप स्पीड आहे या पाण्याला. आपण जो पहिल्या दिवशी ग्लेशियर पॉइंट बघितला, ते जे ग्लेशियर पॉइंट वरून 2 धबधबे दिसत होते, ते हेच धबधबे होते. तर तुम्ही तो मस्त ग्लेशियर पॉइंटचा व्हिडिओ नसेल बघितला, त्याच्यामध्ये मस्त व्ह्यू होता ग्लेशियर पॉइंटचा, तो नक्की बघा. वर्नल फॉल म्हणजे आपण जो आता धबधबा बघितला, तिथून नेवाडा फॉल म्हणजे आता तिथे आपण चाललेलो आहे, त्याचा डिस्टन्स जो आहे तो 1.5 किलोमीटर आहे. ट्रेल वरतीच आम्हाला असा छान नेवाडा फॉलचा व्ह्यू दिसत होता. हा जो वॉटरफॉल आहे तो नेवाडा वॉटर. तर आम्ही इथे वरती चढत होतो, पण ते खूप स्टीप होतं डोंगर. तर मग आम्ही परत खाली आलो, कारण की ते आता ऑलरेडी संध्याकाळ लागली होती आणि खूप स्टीप होतं, खूप असं चढ होता. तर आम्ही इथून बघणार आहे, इथून पण चांगला व्ह्यू दिसतो. आम्ही तिघांसाठी 2-3च बॉटल आणल्या होत्या आणि त्या स्टेशनवरती बॉटल फिल करून झाल्यानंतर आमच्याकडे जास्त पाणी उरलं नव्हतं आणि खूप वरती असा चढ होता. तर आम्ही निर्णय घेतला की आपण आता परत खाली जाऊया. तर तो धबधबा जो दिसतोय तिथे आम्ही पहिले गेलो होतो आणि तिथून आता परत खाली आलेलो आहे. आता पुढे अजून खूप आहे, तर खाली चाललो आहे. वरती जाताना आम्हाला खूप कष्ट करायला लागले होते, पण खाली जाताना खूप मज्जा आली. असे आरामशीर आम्ही खाली चालत होतो. मिस्ट ट्रेल झाल्यानंतर आता आपण आलेलो आहे योसेमिटी फॉल्सला. त्याच्यामध्ये 2 धबधबे आहेत, अपर योसेमिटी फॉल आणि लोअर योसेमिटी फॉल. आणि याची जी ट्रेल होती खूप सुंदर होती आणि छोटी होती. पूर्ण योसेमिटी नॅशनल पार्कमध्ये हा जो धबधबा आहे तो सगळ्यात उंच धबधबा आहे. तुम्हाला कसे वाटले हे सगळे धबधबे, आणि तुम्ही आमच्या जागी असतात तर तुम्ही अजून वरती गेला असता का नेवाडा फॉलला, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.